एखादा दरोडा पडलेला असताना, दरोडेखोरांच्या हातात बंदुका असताना सर्वांचीच गाळण उडते, म्हणजेच सर्वजण घाबरतात. मात्र संगमनेरमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. संगमनेर तालुक्यातील साकूर भागात भरदिवसा गोळीबार करत सोनाराच्या दुकानात दरोडा घालण्यात आला. 4 ते 5 जणांनी बंदुकासह दुकानात प्रवेश केला. शस्त्राचा धाक दाखवत ही लूट करण्यात आली. लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान यावेळी आणखी एक अजब प्रकार समोर आला. लुटारू दुकानात आले त्यावेळी एक काका दुकानात होते. दरोडेखोरांनी काकांना धरून बाजूला बसवलं आणि लूटमार सुरू केली. डोळ्यासमोर असा दरोडा टाकला जात असताना हे काका मात्र आपल्याच मस्तीत मस्त होते. काकांनी खिशातून थेट डबी काढली आणि चुना काढला आणि तंबाखू मळायला सुरुवात केली. एकीकडे दरोडेखोर दरोडा टाकण्यात व्यस्त होते, तर दुसरीकडे हे काका तंबाखू मळण्यात मग्न होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन हे चोरटे पसार झाले. या दरोड्याची घटना CCTVमध्ये कैद झाली. दुचाकीवरून हे चोरटे आले होते. दरोड्यानंतर चोरटे पारनेरच्या दिशेने पळाले.